लेकिन जो यहाँ पर जिला परिषद के और पंचायत समिति के जो इलेक्शन होने जा रहे हैं 7 फरवरी के रोज, तो सर आप भी एक तरुण है, तो तरुणों के लिए यहाँ कैसा काम करेंगे और यहाँ कौन सी मोटी समस्या है जो आप जीत के आते हैं तो सबसे पहले उसका निवारण करें? सबसे पहले जो आपने जो बात करी, क्या तरुण के लिए कौन सी समस्या है? तरुण के लिए मैं सबसे पहले हमारे इधर जो दिल्ली मुंबई इंटरसिटी कॉरिडोर है, जो हमारे इधर DMIC चालू है, DMIC के अंदर अभी जो मेरे भाई है नवतरुण जो है, मेरे माता भगिनी है, ये सबके लिए मैं DMIC के अंदर ज़्यादा से ज़्यादा उनको हमारे स्थानिक के युवकों को कितना प्राधान्य मिलेगा उसके लिए मैं सबसे बड़ा काम करने वाला हूँ। क्योंकि अभी DMIC में जो बड़े बड़े फैक्ट्री आती है, अभी टोयोटा हो गए, उसके बाद JSW हो गए, आथर मिंडा हो गए, ये बड़े बड़े प्रोडक्ट हमारे बिडकी के अंदर आ रहे हैं अभी। और आने के बाद वहाँ पे अगर देखा जाए तो हमारे स्थानिकों को अभी कोई प्राधान्य वहाँ पे है नहीं। तो इसीलिए हमारे जो युवक है, जो अभी व्हीकल बोलो या कौन से भी जो भी है, तो उसके अंदर जो बाहर के कोई नागपुर से आता है, कहीं बम्बई से आते हैं, कहीं पुणे से आते हैं, कि लोगों को बड़े बड़े कॉन्ट्रैक्ट वहाँ पर मिले। ये कॉन्ट्रैक्ट मिलने के बाद हमारे जो गांव के जो नवतरुण है, यहाँ के लोग क्या कर रहे हैं, अभी व्हीकल का आपने पकड़ के चला तो उसके अंदर जो बड़े बड़े कॉन्ट्रैक्ट वो बाहर के लोगों को मिल रहे हैं, और हमारे यहाँ पे नवतरुण जो है उनके हाथ के नीचे वहाँ पे काम करे, उनके व्हीकल रोज से लगा रहे, कोई महीने से लगा रहे। इसीलिए हम ऐसा चाहते हैं कि डायरेक्टली हमारे गाँव के लिए उसके लिए 70% मैं ऐसा वहाँ पे ये रखने वाला है। 70% हमारे गाँव का वहाँ पे राखीव कोटा वहाँ पे होना चाहिए। राखीव कोटा 70 वैसा तो 101% होना चाहिए, मगर हम 70% इसीलिए बोले कि 70% हमारे गांव का वहाँ पर होना चाहिए, क्योंकि वहाँ पे सब नवतरुण बोलो जो हमारे गांव के और उसके अंदर काम हमारा होना चाहिए। तो कॉन्ट्रैक्ट बोलो या काम के लिए बोलो या जो कुछ कंपनी की समस्या वहाँ पे होने, और 30% जो मैं बाहर के लिए बोल रहा हूँ। अगर एजुकेशन हमारे गांव का है नहीं, अगर उसको बाहर का लेना पड़े तो 30% उनका लीजिएगा, वैसे तो 100% हमारा होना, मगर जो हमारे इसमें नहीं है तो 30% बाहर का रखिए और 70% हमारे गांव का। इसीलिए नवतरुण के लिए बड़ा से बड़ा काम करने वाला। म्हणून सर जे आपण जिल्हा परिषदचे JP उमेदवार आहे आणि जिल्हा परिषदेची शाळा पण आहे आपले बिडकीमध्ये, त्याची एक मोठी समस्या असतात, त्याच्यावर कसं काम करतात? आमच्याकडं जिल्हा परिषद शाळा असेल किंवा गावागावाच्या शाळा असतील, याच्यासाठी आम्ही ह्या ठिकाणचे बिडकीन असेल किंवा आसपासच्या परिसरातल्या जेवढ्या काही स्कूल असेल, शाळा असेल, त्या ठिकाणी मी प्रत्येक कंपनी आमच्याकडे येणार आहे। कारण की शासनाच्या माध्यमातून म्हणता येईल तो जो निधी त्या ठिकाणी आपल्याला आणता येईल, जे काम शाळेचं करता येईल ते त्या ठिकाणी करणार। आणि दुसरी गोष्ट, ज्या कंपन्या आहेत, कंपन्याचा CSR फंड जो असतो, CSR फंड मधून त्या ठिकाणी आपण आपल्या शाळेसाठी आपल्याला एक शाळा या कंपनीकडे आपण दत्तक देण्याचं काम त्या ठिकाणी करू, आणि त्या शाळेला पूर्ण रिव्हॅल्यू म्हणजे आपण पूर्ण त्या ठिकाणी शाळा नवीन खोल्या असेल, त्या ठिकाणी बसण्यासाठी मुलांना बेंच असतील, त्या ठिकाणी प्रयोगशाळा असेल, त्या ठिकाणी लॅपटॉप लायब्ररी हे जे असेल, आपण कंपनीकडनं त्या ठिकाणी आपण CSR फंडामधून या सगळ्या आपल्या शाळेला चांगल्या प्रकारच्या चांगल्या दर्जेदार शाळा या ठिकाणी देऊ आणि आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण या ठिकाणी देता येईल त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू। सर जनतेला चांगलं पाणी मिळावं आणि जे कचरा निकासी आहे त्याच्यावर कसं काम करतो? हे बघा, आम्ही 2017 ते 22 मध्ये बिडकी ग्रामपंचायतची माझी मिसेस या ठिकाणी सरपंच होत्या। त्यावेळेस सरपंच असताना आम्ही 18.5 कोटीची योजना, ती पाणी पुरवठा योजना आम्ही बिडकीन गावामध्ये आणली, आणि बिडकीन गावामध्ये आणल्याच्या नंतर ज्या भागात पाणी गेलेलं नव्हतं, आमच्या जुन्या गावात पाणी होतं, काही नवीन वसाहतीमध्ये आमच्या पाणी गेलेलं नव्हतं, त्या ठिकाणी आम्ही पाईपलाईन टाकून आम्ही पाणी त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे। आणि याच्यानंतर आता काय होणार आहे, बिडकीन DMIC मुळे गाव झपाट्याने लोकसंख्या वाढत चाललेली आहे, वाढत चालल्यामुळे हे पाणी सुद्धा अपुरं काही दिवसांनी पडणार आहे। तर त्याच्यासाठी आम्ही DMICच्या माध्यमातून DMIC मधून आमच्या गावासाठी आम्हाला कसं पाणी मिळता येईल, आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला परत DMIC मधून आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्या, त्याच्यामधून आम्ही पाणी घेणार आणि नवीन वसाहतीमध्ये जितकं 4-5 दिवसांचे पाणी आहे ते आम्ही कमीत कमी 1 ते 2 दिवसावर कसं आणता येईल, याच्यामधून कसं पाणी घेता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। सर आपण जिल्हा परिषदचे उमेदवार आहे आणि पंचायत समितीचे उमेदवाराचं नाव सांगा। आमच्याकडं माझे सहकारी मित्र, मी सध्याला जिल्हा परिषद गटामध्ये बिडकीन या गटामधून मनोज नंदकिशोर पेरे मशाल या निशाणी समोर उभा आहे। पंचायत समितीमध्ये माझे सहकारी सय्यद फिरोज भाई हे सुद्धा मशाल या निशाणी समोर बिडकीन पंचायत समिती उभा आहे। निलजगाव पंचायत समितीमधून गीताताई कोटलेकर या सुद्धा मशाल निशाणी समोर उभा आहे। आम्हाला सर्व जनतेला, सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की येत्या 7 तारखेला मशाल या निशाणी समोर बटन दाबून आम्हाला तिघांना पण प्रचंड बहुमताने विजय करावा व आपली सेवा करण्याची संधी द्यावी, हीच आजच्या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो। आपलं पूर्ण नाव सांगा। मनोज नंदकिशोर पेरे, जिल्हा परिषद बिडकीन गट। बटन नंबर सांगा। बटन नंबर आहे शायद 3 पे आहे।
नाही नका चहा चहा बसा ना